श्रीनिवास, अरे तुला हा निर्णय योग्य वाटतोय का? आणि तू कधीपासून पैसे मिळवण्यासाठी अशा मार्गाने जायला लागलास? अरे अंथरूण बघून पाय पसरणारी माणसं ना आपण. पण मग असं हे व्याजावर पैसे घ्यायचे म्हणजे जीवाला नुसता घोर लावायची काम आहेत? हे बघ, मला मान्य आहे तुला सध्या अडचण आहे. तुला भावनाचं लग्न थाटामाटाने करायचंय, पण त्यासाठी तू हा मार्ग निवडावा हे मला अजिबात पसंत नाही. अरे मग मी काय करू? आता मी हे असं बोललेलं तुला आवडणार नाही, पण तो वाईटपणा बहुतेक मलाच घ्यावा लागणार आहे. श्रीनिवास, शंकरला मैत्रीच्या नात्याने दिलेले 10 लाख रुपये तू परत माग. हे बघ, तो ते बुडवेल असा मला आरोप अजिबात करायचा नाही, किंवा तसं तुला ते सुचवायचंही नाही. पण अरे, जसे पैसे देताना तू हात आखडता घेत नाहीस, तसंच ते परत मागतानाही तुला ते मन मोकळेपणाने मागायला हवे. आजकाल जग असंच व्यवहारी आहे. तुला कितीही नको वाटलं ना, तरी तुला ते करायलाच हवं, असं मला तरी वाटतं. हॅलो? काय? अरे, अरे श्रीनिवास, अरे आपला शंकर गेला.